सात्संगतजी मोठ्या प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी. संतजनांनो, एका गावात एक शेतकरी राहत होता. त्या गावात त्याला सगळे अगदी मनापासून त्याच्यावर प्रेम करत होते, त्याला मान सन्मान देत होते. तोही सगळ्यांशी मिळून मिसळून राहत होता. आपल्या मुलांनीही गावात प्रेमाने राहावे, प्रेमाने वागावे म्हणून 4 उपदेशाचे शब्द सांगण्यासाठी त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावले आणि मुलांना म्हणाला, मुलांनो, आता मी म्हातारा झालोय. आज ना उद्या मला हे जग सोडून जावं लागणार आहे. पण आजही लोक माझ्या शब्दाला मान देतात, अडी अडचणीला धावून येतात. याचं कारण काय तुम्हाला माहीत आहे का? मुलं म्हणाली, नाही. शेतकरी तोंड उघडून दाखवत मुलांना म्हणाला, माझ्या तोंडात किती दात आहेत? मुलं म्हणाली, एकही नाही. मग शेतकरी त्यावर म्हणाला, पण जीभ मात्र आहे ना. जन्मापासून जीभ होती, शेवटपर्यंत ती राहणार आहे. पण दात मात्र उशिरा आले आणि लवकर गेले. मुलं म्हणाली, पण त्याचा तुमच्या वागण्याशी संबंध काय? शेतकरी त्यावर म्हणाला, यातच तर जीवन जगण्याचं खरं रहस्य आहे. दात मागून आले, पण त्यांच्यात कठोरता होती म्हणून ते लवकर गेले. जिभेमध्ये कठोरता नाही, ताठरता नाही, ती लवचिक आहे. दात हे अभिमानाचं प्रतीक असलं तरी जीभ ही नम्रतेचं प्रतीक आहे. नम्रता या गुणामुळे जीभ कायम टिकून आहे. तसे या गावात तुम्हाला राहायचं असेल तर ताठर भूमिका सोडा आणि नम्रता धारण करा आणि सर्वांशी प्रेमाने वागा. सत्संगतजी, यातून एकच सांगायचं आहे, नम्रता हा जीवनाचा आधार आहे. आपल्याकडे सर्व काही असले पण नम्रता जर नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. आजकाल समाजात वाईट लोकांना महत्त्व दिले जात असले तरी ज्याच्या अंगी नम्रता, संयम आणि शांतता आहे तो यशाचं शिखर गाठू शकतो, सर्वांना आपल्यासोबत घेऊन चालू शकतो. संतजनांनो, माणसाचा मोठेपणा हा पैसा व भौतिक वस्तूंच्या संग्रहात नसून तो नम्रतेमध्ये, शांततेत यात आहे. जो व्यक्ती समाजात प्रेमाने, नम्रतेने वागतो त्यालाच बघा मान सन्मान, प्रेम मिळतं. आणि जो सतत गर्वाने, दुसडेपणाने वागतो त्याला कधीच कोणीच जवळ करत नाही. एखादा व्यक्ती जर खूप शिकला सवरलेला असला, तो उच्च पदावर काम करत असला, त्याने कितीही कष्ट केले, कितीही पैसा कमवला तरी त्याच्याकडे जर नम्रता नसेल, संयम नसेल आणि प्रेमाची भाषा नसेल तर त्याचं सर्व काही व्यर्थच आहे. म्हणूनच साधू मंडळी, नम्रता हा असा गुण आहे की ज्यामुळे प्रत्यक्ष ईश्वरही वश होतो. म्हणूनच तुकोबारायांनी म्हटलं आहे, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून आपल्याकडे कितीही पैसा असला, आपल्याकडे किती मोठी श्रीमंती असली तरी आपल्या वागण्यात आणि बोलण्यात नेहमी प्रेम आणि नम्रता ही असलीच पाहिजे. साधू मंडळी, नम्रता म्हणजेच अहंकार बाजूला ठेवून इतरांचा आदर करणे, इतरांशी प्रेमाने वागणे, इतरांशी प्रेमाने बोलणे आणि त्याच्याशी मिळून मिसळून राहणे. मनुष्याच्या अंगी नम्रता असेल तर शत्रूही नतमस्तक होतो आणि नम्र व्यक्ती हीच इतरांचे प्रेम आणि आपुलकी मिळवते. संतजनांनो, आपल्याकडे कितीही ज्ञान, कितीही धन असलं तरी नम्रता नसेल तर व्यर्थ आहे सर्व काही. मेंदूत अहंकार नसावा, डोळ्यात आपुलकी असावी, ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मीयता असावी. बस या सर्व गोष्टी आपल्याकडे असल्या की आपल्याला चांगली व्यक्ती होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नाही. माणसाची खरी ओळख आणि त्याचा मूळ स्वभाव हा त्याच्या नम्रतेतून दिसून येतो. संतजनांनो, त्यामुळे सर्वांशी अहंकार, गर्व बाजूला सोडून प्रेमाने, नम्रतेने वागलं पाहिजे. कारण आपण जर इतरांना मनापासून प्रेम दिलं तर आपसुकच आपल्याला प्रेम, माया, आदर, मान सन्मान या सर्व गोष्टी भेटतातच हो. म्हणूनच नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे आणि ज्याच्याकडे शांतता, प्रेम, संयम हे असेल तोच खरा विद्वान आहे आणि तोच आपल्या विद्येचा वापर अहंकारासाठी न करता जनकल्याणासाठी करतो. एक थेंब सागराची विशालता जाणू शकत नाही, त्याला सागराची विशालता जाणण्यासाठी सागरात समाविष्ट व्हावे लागतेच की. तसेच आपल्याला जर प्रेम, आदर, मान सन्मान मिळवायचा असेल तर आपल्यालाही सर्वांना आपले करणे गरजेचे असते. सत्संगतजी, सर्वांशी प्रेमाने वागलं पाहिजे, मिळून मिसळून राहिलं पाहिजे. आपल्या जिभेत कायम गोडवाच असला पाहिजे. मी एकटाच खूप मोठा झालो पाहिजे यापेक्षा मीपणा सोडून आपण सर्वजण सोबत मोठे होऊया ही भावना प्रत्येकाने मनात निर्माण केली पाहिजे. सत्संगतजी, आणि जो मनुष्य या नीतिमत्तेने वागतो तो श्रेष्ठ आहे. मी पेक्षा आपण या शब्दाला जास्त महत्त्व आहे. कोणापेक्षा वरचढ होऊ पाहणे यात सुख नाही, तर सर्वांना सोबत घेऊन वर येणे यात खरं सुख आहे. साधू मंडळी, कोणाशी वाईट बोलण्याने खरी नम्रता नाही, तर प्रत्येकाशी आदराने, प्रेमाने बोलणे यात खरी नम्रता आहे. संतजनांनो, प्रत्येकाने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कोणाची निंदा करू नये,
दुसरा काय करतोय किंवा तो किती मोठा झालाय, तो किती पुढे चाललाय हे बघण्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून सोबत पुढे गेलो पाहिजे, ही मनुष्याची भूमिका पाहिजे. सत्संगतजी जो सर्वांशी प्रेमाने बोलतो, संयमाने वागतो, तोच खरा श्रीमंत व्यक्ती आहे. साधू मंडळी, मोठ्या प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी.